हा फुकटचा सल्ला आहे, एक्सपर्टचा सल्ला आहे, प्रोफेशनलचा सल्ला आहे. मी सगळ्यांना विनंती करतोय, तुमच्या पैशाशी खिलवाड करू नका. पैसा हा फार मेहनतीने कमवलेला असाल. एकदा तुमच्या पॉकेटमधून पैसा गेला, तो कोणाच्या पॉकेटमध्ये जाईल याची गॅरंटी नाहीये. सोशल मीडियाच्या रील्सने इन्फ्लुएन्स होतोय. तर अशा वेळेस तुम्ही ॲज अन सर्टिफाईड ॲडवायझर तुम्ही असं काय रेकमेंड करू शकता? सोशल मीडियावर तुम्ही भरोसा ठेवू नका. सत्यता काय आहे ते आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं, आपल्या डिस्ट्रीब्युटरकडनं, आपल्या ॲडवायझरकडनं घ्या. आज थोड्या वेळापूर्वी मला कुठून तरी बाहेर ना इंदोर कुठून तरी फोन, तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथे करा. अरे तू कोण? मला तू सांगायला कोण? तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. सध्याच्या इराण, इस्रायल आणि अमेरिका या युद्धामुळे सोन्याची काही दागिने घेतले तर आपण त्याची रोज व्हॅल्यू बघतो का? नाही बघत. तर बाजाराचीच व्हॅल्यू का आपण रोज बघतो? एखाद्या आंधळ्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला, ऐकला का कधी? ऐकलं असेल सांगा मला. मी तर नाही ऐकलेलं. नाही ऐकलं. का नाही ऐकलं? की तुम्हाला एखादा आंधळा माणूस जर भेटला तर तुम्ही काय करता, त्याचा हात धरता आणि त्याला रोड क्रॉस करता. आणि त्याला बी ट्रस्ट असतं, ज्याने हात धरलाय तो डेफिनेटली मला रस्ता क्रॉस करून माझं जो गोल आहे तो साध्य करून देणार आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतः रस्ता साध्य क्रॉस करता त्यावेळेस स्वतःची एवढी काळजी करत नाही. परंतु तुमच्याबरोबर कोण असेल, जसं माझ्याबरोबर माझे एवढे क्लायंट आहेत, जेवढे माझे हे आहेत, त्यांना मी सगळ्यांना घेऊन चाललोय. त्यावेळेस मी 10 रस्त्याने इकडे तिकडे बघतो. माझ्या पाठीमागं जे चाललंय किंवा माझ्यावर खांद्यावर हात ठेवून जो माझा जो क्लायंट चाललाय त्याला काही होता कामा नये. तुमची जबाबदारी सर, ज्यावेळेस तुम्ही पैसे देता त्यावेळेस ती तुमची जबाबदारी संपते. ती जबाबदारी माझ्यावर येते. तर आम्हाला काळजी आहे की माझा क्लायंटची फसवणूक न झाली पाहिजे, चूक नाही झाली पाहिजे, त्याला रिटर्न चांगले मिळाले पाहिजे. ह्याचा जास्तीत जास्त आमचा जोर असतो. AI ची मदत का नाही घ्या? 2 पैसे जास्त कमवण्यापेक्षा 2 पैसे कमी खर्च करणं हे शहाणपण आहे. कारण ह्याच कमी खर्च केलेल्या पैशातून बचतीला सुरुवात होते आणि ह्या बचतीचं रूपांतर नंतर गुंतवणुकीत होतं. तर गुंतवणुकीसंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहे विवेक बजाज. नमस्कार सर. बजाज सर, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही कृपया सांगाल का की तुमचा या फायनान्शियल जर्नीचा हा जो प्रवास आहे हा कसा सुरू झाला? नमस्कार सर्वांना. मी विवेक रामगोपाल बजाज. गेले 30 वर्षापासून इन्शुरन्स आणि ह्या म्युच्युअल फंड फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करतो. बजाज इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाने आमचं फर्म आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आमचं ऑफिस आहे. ऑफिस मोठं आहे, स्टाफ आहे आमचा. गेले आमच्याकडे 30 वर्षामध्ये 2200 क्लायंट आमच्याकडे, सगळे टोटल मिळून आमच्याकडे 2200 क्लायंट आहेत आज. आज सगळे क्लायंट आमच्यावर अतिशय खुश आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता आम्ही अशा एका ह्याच्यावर आलेलो आहे की आम्हाला क्लायंट शोधायची गरज नाही आहे. क्लायंटच आम्हाला क्लायंट आणून देतोय. व्हेरी गुड. तर हा जो तुमचा 30 वर्षाचा हा प्रदीर्घ जो अनुभव आहे हा फायनान्शियल जर्नीचा, याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अशा सुखदुःखाच्या गोष्टी क्लायंटच्या संबंधित नक्कीच आल्या असतील. नक्कीच सर, 100%. आता याच्यामध्ये क्लायंटला आता परवाच एक छोटंसं उदाहरण सांगायचं, मला एक आनंद येईल तुम्हाला सांगायला. नक्कीच. एका माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं. त्याला जबरदस्तीने मी एक SIP करायला लावली. आणि परवा त्याच्या लग्नाला जे लग्न झालं, त्याच्या लग्नामध्ये त्याला पैशाचा पूर्ण उपयोग झाला. सगळ्या पाहुण्या-रावळ्यांना समोर बोलवून मला समोर बोलवलं आणि सगळ्यांची माझी ओळख करून देऊन त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न केवळ ह्या माणसामुळं एकदम उत्तमरित्या पार पडू शकला. ही सगळ्यात मला परवाची मिळालेली मोठी पावती आहे. अभिनंदन, अभिनंदन. थँक सर. तर आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे SIP तुम्ही त्यांना सुरू करायला लावलीत. तर मार्केटमध्ये एक असं पंची वाक्य आहे की SIP सही है. एक्झॅक्ट. SIP अगदी सही आहे. फक्त तुम्ही सही है हा शब्द नुसतं ऐकून जमणार नाही. तो कसा सही आहे हे समजण्यासाठी तुम्हाला एखाद्या अनुभवी ॲडवायझरकडे जावं लागेल. त्याच्याबरोबर चर्चा करावं लागेल. त्याच्यावर बसावं लागेल आणि तुमच्या जे आयुष्यातले जे गोल्स आहेत ते तुमचे काय आहेत ते त्याला सांगून मग तुमची फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागेल. अतिशय बरोबर. म्हणजे आज फायनान्शियल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. एक्झॅक्ट. त्यातले कोणतं प्रोडक्ट कोणत्या वेळेस कोणाला सुटेबल होईल याचे जे ज्ञान असतं हे फायनान्शियल ॲडवायझरलाच असतं. तर असे वेगवेगळे जे प्रोडक्ट्स असतात
त्याबद्दल पण तुम्ही काय माहिती देऊ शकाल का? येस सर. आता साधारण तुम्हाला एकदा छोटीशी गोष्ट सांगायचं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हा फार महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस वयाच्या 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षाच्या आसपास ज्यावेळेस तो कामाला लागतो, नोकरी लागतो किंवा बिझनेस करतो, त्याने आपल्या आयुष्याची हे सुरुवात करताना आपण एक छोटा-मोठा एक टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. टर्म इन्शुरन्स घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्याचं लग्न वगैरे झालं असेल, त्याने स्वतःसाठी मेडिक्लेम त्याच्या फॅमिलीसाठी मेडिक्लेम पॉलिसी घ्यायला पाहिजे. मेडिक्लेम पॉलिसीसुद्धा घेताना आपण कुठल्या कंपनीची घेतोय, मेडिक्लेम पॉलिसी कशी आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला चांगल्या ॲडवायझरची गरज असते. नुसती मेडिक्लेम पॉलिसी एखादी 5,00,000ची मेडिक्लेम पॉलिसी घेतली तुम्ही, तर चालणार नाही. त्याच्याबरोबर अजून एक जॉइंटली प्रोडक्ट आहे टॉपअप नावाचा. तो हा घेतलाच पाहिजे. मेडिकलला मी आत्ता बरंच माझ्याकडे आता 4-5 केस माझ्याच टेबलवर आहेत आत्ता, की काही लाखावर खर्च आहेत. म्हणजे मे बी 20-20 लाख, 30-30 लाख, 40-40 लाख रुपये त्यांना खर्च आलेला आहे. ते आज म्हणतात, की "बजाज साहेब तुम्ही मला मेडिक्लेम बरोबर टॉपअप पॉलिसी दिली." हे सुद्धा आमच्या खूप कामाला आली. बरोबर. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे, की मेडिक्लेम पॉलिसी बरोबर तुम्हाला एक छोटासा अजून एक प्रीमियम देऊन तुम्हाला एक ॲक्सिडेंटल पॉलिसी घ्यायची आहे. जेणेकरून की तुम्हाला साधारण 15,000 रुपये खर्च करून तुम्हाला ₹1,00,00,000 साधारण तुम्हाला त्याच्यामध्ये रिस्क कव्हर मिळतो. तुम्हाला एक छोटासा मी अनुभव सांगतो माझा. मागच्या वर्षी मी पडलो होतो. पडल्यामुळं माझा हा हात फ्रॅक्चर झाला होता. हात फ्रॅक्चर झाल्यामुळं मला ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन केल्याच्यानंतर मला त्याचं ₹70,000 मला मेडिक्लेमचे कॅशलेस मला मिळालं. त्याच्यानंतर माझा हात हा प्लास्टर होता हाताला. 49 दिवस माझा प्लास्टर होता हाताला. तर तो क्लेम केला मी. तर इन्शुरन्स कंपनी त्या ॲक्सिडेंटल क्लेमच्या अंडर मला ₹3.5 लाख दिले. अरे वाह! तर हीच ड्युटी आहे. माझं एक नेहमी प्रेक्षकाला पण एक विनंती आहे. मेडिक्लेम पॉलिसी किंवा ॲक्सिडेंटल पॉलिसी हे तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी नसून, तुम्हाला गरिबीपासून वाचवण्यासाठी हा प्रॉडक्ट आहे. खूप छान, खूप छान, खूप थँक छान. यू. सर आताच तुम्ही सांगितलत, की एस-आय-पी सुद्धा खूप उपयोगी पडते. तरी एस-आय-पीच्या संदर्भात बऱ्याच सध्या जे नवीन इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना त्याबद्दलची पाहिजे तशी माहिती अशी व्यवस्थित उपलब्ध नाहीये किंवा कोणतं प्रॉडक्ट, कोणत्या प्रकारची एस-आय-पी, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, हायब्रिड कॅप, फ्लेक्सी कॅप, की अशा कोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये एस-आय-पी सुरू करावी याबद्दल आणि किती अमाउंटने सुरू करावी याबद्दल या इन्व्हेस्टर्सला पाहिजे तशी माहिती उपलब्ध नाहीये. तर अशा वेळेस तुम्ही ॲज अॅन ॲडवायझर तुम्ही काय सांगू शकता? येस. हा फार महत्त्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही गोष्टीला तुम्हाला एक एक्सपर्ट लागतो. तुम्ही समजा लीगली काही प्रॉब्लेम आला, तुम्ही वकिलाकडे जाता. वकील तुम्हाला जसं म्हणतो तसं तुम्ही पुढे जाता. राइट? तसंच डॉक्टरकडे जाता, एक्सपर्टकडं. डॉक्टरकडे जाता, तुमच्या सगळ्या सवयी विचारून घेतो, सगळं विचारून घेतो, ॲनालिसिस करून मग तुम्हाला औषध देतो. त्याप्रमाणेच एखाद्या डिस्ट्रिब्युटरकडे जाऊन तुम्ही तुमच्या फॅमिलीची हिस्ट्री, तुमचे फायनान्शियल गोल, तुमच्या मुलाची कधी फीस भरायची आहे किंवा तुम्हाला कधी गाडी घ्यायची आहे, तुम्हाला कधी घर घ्यायचं आहे, हे ज्यावेळेस तुम्ही डिस्ट्रिब्युटरला किंवा ॲडवायझरला सांगाल, तो त्यावेळेस तुमचा तो प्लॅनिंग करून देईल. आपल्याकडे प्रॉडक्ट इतके सुंदर आणि असे मस्त प्रॉडक्ट आहेत. मी हात जोडून सगळ्यांना विनंती करेल, विदाऊट डिस्ट्रिब्युटर किंवा विदाऊट ॲडवायझर काही करू नका. आपली गाडी बिघडली, आपण मेकॅनिकलला बोलवतो. घरातली लाईट गेली, आपण इलेक्ट्रिशियनला बोलवतो. आपले केस वाढले, केस कापायचे, आपण बार्बरकडे जातो. साधा प्रश्न आहे मित्रांनो, तुमच्या पैशाशी खरंच खिलवाड करू नका. 4 पैसे ब्रोकरेज वाचवण्यासाठी किंवा एजंटचं कमिशन वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट करू नका. तुम्ही कुठेतरी फसताल आणि लाखावर नुकसान करून गेला. नक्कीच, येस नक्कीच. सर. नक्कीच यासाठी प्रत्येक इन्व्हेस्टरने ॲडवाईस घेणं, तेही सर्टिफाईड आणि व्हेरिफाईड ॲडवायझर्सकडून घेणं खूप आवश्यक आहे. सर याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं का, की हा जो फायनान्शियल प्रॉडक्ट्स विकणं हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये मिससेलिंग होण्याचे चान्सेस रिगार्डिंग इन्शुरन्स म्हणा किंवा म्युच्युअल फंड म्हणा, की ज्याच्यामध्ये ब्रोकरेज जास्त असेल किंवा त्यांना मिळालं कमिशन जास्त असेल, म्हणून एखादा ॲडवायझर एखाद्या इन्व्हेस्टरला नको ते प्रॉडक्ट हं. असं गळी उतरवण्याचा प्रयत्न करू शकतो का? हे फार मोठं दुर्दैव आहे
आणि ते आपल्या भारतामध्ये खूप चाललंय असं. तर भारतामध्ये काही लोकं काय करतात, आता मला माझ्याकडनं बरेचसे लोकं म्हणतात, की "अरे, तू एवढं चांगला काम करतोस, एवढं तुझं चांगला तू सेटअप जमवलास, तुझं एवढं इन्कम चांगलं आहे, मी पण करतो." मी म्हणतो, "तुला शुभेच्छा आहेत माझ्या, कर." पण काही लोकं काय करतात, करायचं म्हणून 2-5 वर्ष करतात आणि सोडून देतात. त्याच्यामध्ये धड हे बी पूर्ण करत नाहीत, दुसरंही काम करत नाहीत आणि जे तुम्ही आत्ता सांगितलं, ज्याच्यामध्ये जास्त कमिशन मिळतं ते प्रॉडक्ट आपल्या माथी मारतात. हे सगळ्यात दुर्दैव आणि सगळ्यात वाईट आहे. हे कधीच नाही करायला पाहिजे. पुढच्या माणसाला काय नीड आहे? मी आजपर्यंत तुम्हाला एक छोटंसं उदाहरण आहे. सॉरी, एक तुम्हाला एक उदाहरण देतो. नक्कीच सचिन आम्हाला ऐकायला आवडेल. हां, सचिन तेंडुलकर हा पैशाच्या पाठीमागे कधीच पळाला नाही. त्याच्या पाठीमागे पैसा पळाला. हे असं काम पाहिजे. बरं. येस सर. तर पैशाच्या पाठीमागे कधीच पळू नका. पैसे तुमच्या पाठीमागे कसं पळेल? माझ्या एखादा इन्व्हेस्टर आहे किंवा माझा एखादा क्लायंट आहे. मी त्याला चांगली सर्व्हिस जर दिली, तर तो त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये मला तो 10 क्लायंट आणून देतो सर. नक्कीच, हां, नक्कीच. ही माझी खरी कमाई आहे. सध्याच्या इराण, इस्राईल आणि अमेरिका हो. या युद्धामुळे स्टॉक मार्केटमध्ये भरपूर अप्स अँड डाउन्स सुरू आहेत आणि हो. मार्केट इज टोटली व्हॉलटाईल. हो. या व्हॉलटाईल सिच्युएशनमध्ये म्युच्युअल फंड्सचा हं, काही रोल आहे का? हं. कारण की आज डी-आय-एस हो. आणि एफ-आय-एस एकदम बरोबर आहे. हं. यांचे जे इन्व्हेस्टमेंटचा जर रेशो तुम्ही बघाल ना, हो, हो. तर त्या हिशोबाने आज म्युच्युअल फंडचा इन्फ्लो भरपूर वाढलेला आहे. हो. ह्या व्हॉलॅटिलिटीमध्ये सुद्धा म्युच्युअल फंड्स आपले कंटिन्युअसली ग्रो होत आहेत. हो. म्हणजे म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट्स. येस. तर अशा परंतु जे 2020 नंतर, कोविड नंतर जे इन्व्हेस्टर्स आलेले आहेत, हं, त्या इन्व्हेस्टर्सला हं. हा जो डाउनफॉल ड्युरिंग एक्झॅक्ट. वॉर सिच्युएशन जो सुरू झालेला आहे, हा डाउनफॉल कधी या इन्व्हेस्टर्सनी पाहिला नव्हता. बरोबर आहे. आज ते इन्व्हेस्टर्स खूप हवालदिल झाल्यासारखे आहेत. बरोबर, बरोबर. तर त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हं. तुम्ही काय सांगू शकाल का? पहिलं तर काय झालं माहिती आहे का? आम्ही आमच्या जे क्लायंट आमचा जो क्लायंट बेस आहे, त्यांच्याबरोबर आम्ही नेहमी टचमध्ये असतो आणि त्यांचा पोर्टफोलिओ आम्ही काय करतो 6 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, वर्षामध्ये आम्ही त्यांचा रिव्ह्यू करतो. रिव्ह्यू करतो आणि पोर्टफोलिओबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. आता काय झालं मध्यंतरी कोविडमध्ये आपल्या भारतामध्ये साधारण 65 कोटी लोकांकडे पॅन कार्ड आहेत आपल्या भारतामध्ये. त्याच्यापैकी फक्त 5 कोटी आपल्या जे आहेत पॅन कार्डवाले तेच आपल्याकडे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. अजून खूप लोकं इन्व्हेस्टमेंट करायचं बाकी आहे. आता हे सुद्धा रेशो आपल्या आफ्टर कोविडमध्ये हा जो रेशो आहे तो वाढलेला आहे. कारण कोविडमध्ये मार्केट एकदम 40-45% मार्केट खाली पडलं होतं. तिथनं लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली. तिथं भरपूर पैसा कमवला लोकांनी. त्याच्यानंतर लोकांना परत जो फॉल आहे तो आलाच नव्हता. आता हा युद्धामध्ये थोडा फॉल आलेला आहे. तर लोकांनी थोडं पेशन्स राहायला पाहिजे. मार्केट मार्केट जो आहे हा जो प्रॉडक्ट जो आहे म्युच्युअल फंडाचा, ह्या प्रॉडक्टचा मार्केटचा एक स्वभावच आहे वर-खाली, वर-खाली, वर-खाली होणं. त्याच्यामुळं पेशन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी तर नेहमी सगळ्यांना सल्ला देईल, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तुम्हाला जर 6वी पासचं जर गणित येत असेल, तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. परंतु तुमच्यामध्ये 2 गोष्टी पाहिजेत. एक तर पेशन्स पाहिजे आणि दुसरीकडे डिसिप्लिन पाहिजे. जेणेकरून की तुम्ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईन सर. आपण एखादं घर घेतलं किंवा आपण एखादं सोन्याची काही दागिने घेतले, तर आपण त्याची रोज-रोज व्हॅल्यू बघतो का हो? नाही बघत. तर बाजाराची जी व्हॅल्यू का आपण रोज बघतो? इझिली अवेलेबल आहे. हां. तर मला एक परवा एक जण भेटले होते ग्रस्त. ते म्हणले, "साहेब फक्त मी वर्षाला एकदाच माझे पोर्टफोलिओ चेक करतो धनतेरसला." तर माझ्याकडे बी क्लायंट आहेत काही की आपल्या शहरामध्ये आहेत किंवा भारतामध्ये असे क्लायंट आहेत, की उठताना झोपेतून उठल्यानंतर बी पोर्टफोलिओ चेक करतात आणि झोपताना पण पोर्टफोलिओ चेक करतात, दुपारी पण पोर्टफोलिओ चेक करतात. हे सगळ्यात बेकार आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईल. तुमच्या घरात एक बाळ आहे. हां, तो बाळ तुमच्या समोर लहानाचा मोठा कधी झाला, हे तुम्हाला कळणार नाही. हां. पण तुमचा जो पाहुणा तुमच्याकडे 10 वर्षांनी आला, तर तो म्हणतो, "अरे बापरे! बाळ एवढा मोठा झाला, इतका मोठा झाला आपला सोनू." बरोबर. तर त्यावेळेस काय होतं माहिती का, तुम्ही रोज-रोज बघितल्यामुळं तुमच्याच समोर तुमच्याच घरातली व्यक्ती लहानाची मोठी कधी झाली हे तुम्हाला कळत नाही. तसंच पोर्टफोलिओचं आहे, की तुम्हाला रोज न बघता तुम्ही महिन्यातनं बघा, 2 महिन्यातनं बघा, तर तो तुमचा पोर्टफोलिओ डेफिनेटली तुम्हाला हे झालेला दिसेल. ग्रो झालेलं दिसतंय. येस. आता तुम्ही जसं म्हणालात,
की सोनं, चांदी, घर ह्या सुद्धा एक इन्व्हेस्टमेंटचे प्रोडक्ट्स असल्यासारखंच झालेलं आहे. बरोबर आहे. तर एस-आय-पी ही जशी स्टॉक्स रिलेटेड असते, तसंच कमोडिटीजमध्ये ह्या हो. किंवा गोल्डमध्ये हं. अशामध्ये सुद्धा आपल्याला एस-आय-पी करता येते का? करता येते. नक्कीच करता येते. आता आपल्या इकडं जो महिलांचा वर्ग आहे, त्याच्यामध्ये काय करतात ते सोन्याकडे जातात आणि सोन्याचे बिसी लावतात. ते 100% चूक आहे. आणि घेताना फिजिकल सोनं घेतात. अननेसेसरी. काय होतं, सोनं घ्या, त्याच्यासाठी घरात त्याची जागा करा किंवा त्याच्यावरती लक्ष राहा. सोनं चोरी होऊ शकतो किंवा त्याच्यासाठी लॉकर घ्या. लॉकरचं भाडं भरा. त्याच्यासाठी तुम्ही ई-टी-एफ घ्या ना. पेपर गोल्ड. ई-टी-एफ. येस. स्मार्ट आहे एकदम. तुम्ही ज्यावेळेस दागिना घ्याल, परत मोडायला जाल, तर दागिन्यावरती तुम्हाला जो चार्जेस लागलेले आहेत किंवा जे तुम्हाला मेकिंग चार्जेस लागले आहेत, ते तुमचे झिरो होऊन जातात. जी-एस-टी झिरो होऊन जातं. आमच्याकडे काहीच नाहीये जी-एस-टी वगैरे. मेकिंग चार्जेस नाही लागत, काही नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की माझी मुलगी ज्यावेळेस 18 वर्षाची झाली, त्यावेळेस मी तिची स्वतःची एक एस-आय-पी चालू केली. त्यात गोल्डची पण एस-आय-पी चालू केली, की जेणेकरून की तिच्या लग्नामध्ये ज्या दिवशी तिचं लग्न ठरेल, त्या दिवशी ते मी विथड्रॉ करून त्याच पैशाचं मी सोनं घेऊन तिला दागिने करेल. आत्ताच मी तिला दागिने करणार नाही. का दर 5-5 वर्षांनी, 7-7 वर्षांनी फॅशन चेंज होती. बरोबर. तर अननेसेसरी मी त्याचे मेकिंग चार्जेस का भरू? किंवा लॉकरचं भाडं का भरू? बरं. हे सगळं अव्हॉइड करण्यासाठी, जी-एस-टी अव्हॉइड करण्यासाठी मी गोल्ड पर्चेस करतो, तर ई-टी-एफद्वारे करतो. पेपर गोल्ड ह्यालाच म्हणतात पेपर गोल्ड. डिजिटल गोल्ड. येस सर. येस. सर जसं आता तुम्ही सोनं, चांदी या कमोडिटीजमध्ये पण इन्व्हेस्टमेंट तुम्ही एस-आय-पीमध्ये मार्फत ई-टी-एफमध्ये करू शकता असं सांगितलं. एक्झॅक्ट. हो. तसंच आता तुम्ही मला सांगा, जर एखाद्या इन्व्हेस्टरकडे काही लमसम अमाउंट असेल, हं. एक चांगली रिस्पेक्टेबल अमाउंट असेल, तर त्या व्यक्तीने घरामध्ये इन्व्हेस्टमेंट, हाऊस प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य राहील का? माणसाच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबाला आणि स्वतःला स्टेबिलिटी येण्यासाठी स्वतःचं एक घर आवश्यक आहे. परंतु एक घर. एक घर आवश्यक आहे आणि एक घर आवश्यक आहे. तुमच्या फॅमिली साईजनुसार तुम्ही मग तो अपग्रेड केलं तरी चालेल. परंतु मी सुरुवातीला उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगेल, एखादं छोटं कुटुंब आहे. त्यांनी 1 बीएचके फ्लॅट घेतला आहे. काही कालावधीनंतर त्यांचं उत्पन्न वाढलं आहे. त्यांनी 2 बीएचके घेतला. परंतु तो 2 बीएचके घेतल्यानंतर कंपल्सरी 1 बीएचके जो आहे तो विकायलाच पाहिजे. तो भाड्याने नाही द्यायला पाहिजे. ह्याला म्हणतात अपग्रेड. तुमच्याकडे 2 बीएचके आहे. तुमचं इन्कम वाढलं आहे. तुमची फॅमिली साईज वाढली आहे. तर तुम्हाला 3 बीएचके घ्यायचं आहे. 2 बीएचके सेल करा. 3 बीएचके घ्या. अपग्रेड करा. परंतु 2-2, 3-3 घरं एक्स्ट्रा ठेवू नका. हे सगळ्यात मोठी आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी चूक आहे. अच्छा. हं. मग त्या पैशांचा त्यांनी कसा विनियोग करावा? पैशाचा जो विनियोग कसा करावा? तुमच्याकडे जो फ्लॅट विकून जो डाउन पेमेंट येईल, तो तुमच्या पुढच्या फ्लॅटला तुम्ही हे करा, अपग्रेड करा. जसं-जसं तुमचं वय वाढत जातं, तसं बुकिंगमध्ये फ्लॅट न घेता रेडी पोझिशनमध्ये फ्लॅट घ्यायचा किंवा इकडं चावी, इकडं पैसे असं करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आजकाल मार्केटमध्ये रिअल इस्टेटमध्ये इतके फ्रॉड चाललेले आहेत. एखादा बिल्डर स्कीम करतो, तो पूर्ण करतो याची काही गॅरंटी नाहीये. किंवा आज आपण ब्रँडेड काही बिल्डर आहेत आपल्या भारतामध्ये, आपल्या पुण्यामध्ये, जेणेकरून ते फार नावाजलेले बिल्डर आहेत. त्यांचं तुम्ही नाव ऐकलं नाही, इतक्या मोठ्या त्यांचे सुद्धा काही प्रोजेक्ट काही कारणास्तव लीगली मॅटरमुळे ते अडकलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अडकू नका. तुम्ही आज जसं तुमचं वय वाढत जाईल, तशी तुमची रिस्क जी आहे, ते कमी करत जाण्यासाठी तुम्हाला रेडी पोझिशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. इकडं चावी, इकडं पैसे. सर आता जसं तुम्ही सांगितलंत, की रिस्क फॅक्टर. तर हा जो इन्व्हेस्टर, जो क्लायंट म्हणून तुमच्याकडे येतो, ह्या रिस्कच्या बाबतीत तुम्ही त्या इन्व्हेस्टरचे काय रिस्क एनालिसिस करता का? एक्झॅक्ट. रिस्क एनालिसिस करतो. आम्ही त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या आयुष्यामध्ये गॅरंटेड असतात. गॅरंटेड असतात. काय गॅरंटेड आहे? की बाबा एज्युकेशन मुलांचं हे गॅरंटेड आहे. काही पैसे हवे तुम्हाला काही करणं, कर्ज काढ, पण ते करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी रिस्क एनालिसिस करणं गरजेचं आहे. माझ्याकडे ज्यावेळेस एखादी व्यक्ती येते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, त्याच्याबरोबर मी इन्व्हेस्टमेंट करताना अगोदर 10-15 मिनिट त्याच्यावर चर्चा करतो आणि मगच त्याची मी गुंतवणूक घेतो. त्याशिवाय मी त्याची गुंतवणूक घेतच नाही. त्याची फॅमिली साईज विचारतो. तुझं वय काय? मिसेसचं वय काय? तू वर्किंग किती आहे?
तर तो वर्किंग आहे का, मिसेस वर्किंग आहे का, त्याचा ॲन्युअल इन्कम किती आहे, वाईफचा ॲन्युअल इन्कम किती आहे, मुलं किती आहेत, मुलांच्या एज्युकेशनला पैसा लागणार आहे. आपण एखादं परदेशात फिरणं आपण 1 वर्ष 2 वर्ष पोस्टपोन करू शकतो. परंतु काही गोष्टी ज्या आहेत एज्युकेशन म्हणा, लग्न म्हणा, ह्या पोस्टपोन करू शकत नाही. त्याच्यासाठी गॅरंटेड पैसे लागतात किंवा एखादी व्यक्ती घरात एखाद्या अचानक आजारी पडली तरच पैसे लागतात. ते सगळं नियोजन करणं फार महत्वाचं आहे. किंवा घरातली एखादी व्यक्ती कमवतीये, खूप चांगला त्याला सॅलरी आहे आणि दुर्दैवाने काय झालं, त्यांनी लायबिलिटी करून ठेवली आहे. फ्लॅटवर लोन घेतलंय, गाडीवर लोन घेतलंय, तुमची फॅमिली पण लायबिलिटी आहे आणि इन केस ऑफ तो ह्या जगातनं एक्झिट झाला, तर त्याच्यासाठी तो टर्म इन्शुरन्स घेणं हा फार महत्वाचा आहे. त्याच्यासाठी मी प्रत्येक क्लायंटशी बोलून, त्याच्याशी चर्चा करून मगच मी गुंतवणूक घेतो. त्याच्याशिवाय मी त्याची गुंतवणूक घेत नाही. सर आता हे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे प्रोडक्ट्स तुम्ही आम्हाला सांगितले. येस. म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी आहे. हं. गोल्ड, सिल्व्हर कमोडिटीजमध्ये ETF सुद्धा हो. इन्व्हेस्टमेंट करू शकता. रिअल इस्टेटच्या बाबतीत पण तुम्ही हो, सांगितलं. हो. पण आता ह्या जे सगळे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचे जे प्रोडक्ट्स आहेत, याच्यामध्ये लिक्विडिटी हा फॅक्टर एक महत्त्वाचा आहे. खूप महत्वाचं आहे. तर ह्या लिक्विडिटी फॅक्टरचा ह्या प्रत्येक प्रोडक्ट बरोबर हं. काय रिलेशन आहे? येस. कोणाची लिक्विडिटी चांगली आहे, कोणत्या प्रॉडक्टची लिक्विडिटी चांगली नाहीये? हं. याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकता का? नक्कीच. लिक्विडिटी पार्ट हा असा महत्त्वाचा आहे, की फायनान्शियल इमर्जन्सी आली किंवा उदाहरण द्यायचं म्हणजे एखादा क्लायंट आहे माझा किंवा मग मी स्वतः, मला माझ्या मुलीचं लग्न आता 2 महिन्यानंतर करायचं आहे आणि मी पूर्णचे पूर्ण पैसे माझे जास्त करून माझे रिअल इस्टेटमध्ये आहेत, की माझ्या मुलीच्या लग्नाला मी तो फ्लॅट विकेन किंवा मी ती जागा विकेल आणि मग माझ्या मुलीचं लग्न करेल. हे साफ 100% चुकीचं आहे. कारण काय घडते, ज्यावेळेस आपल्याला गरज असते पैशाची, त्यावेळेस मार्केटमध्ये ग्राहक नसतो. आणि ग्राहक जरी असला, तर तुमची ₹1 वस्तू तो 50 पैशाला मागतो. तर त्याच्यासाठी नेहमी सावधान राहा. तुमचा जो लिक्विडिटीचा पार्ट आहे, तो म्युच्युअल फंडामध्येच होऊ शकतो. तुम्ही आज मला फोन करून सांगितलं मला पैसे पाहिजे, तिसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे येतात. हे सगळ्यात फास्ट आणि बेस्ट लिक्विडिटी. अजून एक महत्त्वाचं आहे, माझ्याकडे एक कुटुंब होतं. त्यांच्या मुलाला एक त्यांच्याकडे फ्लॅट होता एक्स्ट्रा. त्यांना त्यांच्या मुलाची एक फीस भरायची होती ₹15,00,000 आणि फ्लॅट होता 80,00,000चा. 15,00,000साठी तो 80,00,000चा त्यांना फ्लॅट विकावा लागला आणि तो पण रेट हां. कमी भावामध्ये. तर हे सगळ्यात बेकार आहे. तुम्हाला जर पार्शल विथड्रॉ करायचं असेल, तुमचा जर पोर्टफोलिओ माझ्याकडे 80,00,000चा असेल आणि तुम्हाला 15,00,000 हवे असतील, तर तेवढंच तुम्ही पोर्शन तुम्ही विथड्रॉ करू शकता. किंवा रिअल इस्टेटमध्ये जर तुम्हाला फक्त एकच रूम विकायची असेल किंवा एक हॉल विकायचा तो विकू शकत नाही. तुम्हाला पूर्णची पूर्ण तो विकावा लागेल आणि मग नंतर तो राहिलेला पैसा तुम्ही कुठे लावाल माहीत नाही. परंतु सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमची लिक्विडिटी चांगली असलेली म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड. येस सर. हां, तर म्युच्युअल फंड म्हणजे त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी पण आहे, येस. लिक्विडिटी पण आहे खूप छान. आणि पाहिजे त्यावेळेस तुम्हाला त्या ह्याचं रूपांतर इमिडिएटली एनकॅश करता येतं. एकदम बरोबर आहे. व्हेरी वेल सेड. सो आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट जे आहे, त्या बरेच वेळेस एफ-डी हा एक प्रकार असायचा. हो. तो 5, 5.5 वर्ष, 6 वर्ष तो जसा आहे तो वाढत गेलेला आहे. आज एफ-डी हा लिस्ट कन्सिडर्ड इन्व्हेस्टमेंटचा प्रकार राहिलेला आहे. हं, हं. शॉर्ट टर्म, लाँग टर्म हा जो इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे. याच्यामध्ये इन्व्हेस्टर्सला कसं गाईड करता येईल? आता मी मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रॉडक्ट हा प्रत्येक नीड बेसिस तयार केलेला आहे. आपल्याकडे काही इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म अशी आहे, की तुम्ही फक्त 1 आठवड्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही 1 महिन्यासाठी करू शकता. आपल्याकडं ओव्हरनाईट फंड आहे, लिक्विड फंड आहे, डेट फंड आहेत, हायब्रिड फंड आहेत, बॅलन्स फंड आहेत, इक्विटी फंड आहेत. गरजेनुसार आपण त्याला देतो. कधी देतो? ज्यावेळेस गुंतवणूकदार आमच्याकडे येऊन सल्ला घेतो, त्यावेळेस आम्ही त्याला प्रॉपर गाईड करतो, की लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा काय फायदा आहे. लाँग टर्म जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा बेनिफिट मिळतो. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हा बेनिफिट मिळणारा एकमेव प्रॉडक्ट जो आहे, तो म्युच्युअल फंड आहे. त्याच्यामध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमध्ये चा बेनिफिट हा 100% त्याला मिळतो आणि त्याचे पैसे कैक पटीने वाढतात शॉर्ट टर्म. आता काही-काही लोकं जे आहेत,
तर ज्यावेळेस त्यांची नोकरी चालू होते किंवा बिझनेस चालू होतो, त्यांना रिटायरमेंटसाठी जर प्रोव्हिजन करायची असेल 25 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, तर त्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करून त्याला पॉवर ऑफ कंपाउंडिंगचा बेनिफिट मिळवून तो रिटायरमेंट आपली चांगली एन्जॉय करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मीडियम टर्म पण असू शकतो. तो ज्यावेळेस कामाला लागतो, तो म्हणतो, "काका मला 5 वर्षानंतर घर घ्यायचं आहे." तर घरासाठी आम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करतो. जेणेकरून त्याचे फायनान्शियल गोल आहे, त्याला फ्लॅट घ्यायचा आहे, त्याला गाडी घ्यायचं आहे किंवा काही दिवसांनी त्याला वर्ल्ड टूर करायचं आहे. तर त्याच्यासाठी तो प्रोव्हिजन करायचा आहे किंवा त्याला मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी करायचं आहे किंवा आता काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगायच्या म्हणजे माझ्याकडे काही क्लायंट असे आहेत, की ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि दरवर्षी मुलीची ज्यावेळेस फीस येते, मुलीची फीस येते शाळा कॉलेजची, त्यावेळेस ते मला फोन करतात, की तेवढे पैसे मला पाठवा, मी त्याची फीस भरायची. एवढं काही फायनान्शियल डिसिप्लिन आपल्या भारतामध्ये वाढतंय. आज खूप कमी आहे, पर्सेंटेजनी कमी आहे. पण हळू-हळू वाढत, वाढत, वाढत चाललंय. जेणेकरून लोकं जे आहेत, ते सुशिक्षित होत चाललेत. पण एवढंच आहे, मला अजून एक वाईट वाटतं याचं. अजूनही काही लोकं आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. ते तुम्ही डायरेक्ट कसं करता येईल आणि मी 4 पैसे कसे वाचवू आणि मी माझ्या डोक्याने कसं, हे साफ चुकीचं आहे. 100% 100% चुकीचं आहे. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉपर जर काम करायचं असेल, एक छोटंसं उदाहरण दिलं. तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला. व्यवसाय हा छोटासा मोठा होत गेला. मोठा होत गेल्याच्या नंतर तुम्ही तुमची बॅलन्स शीट तुम्ही तुमच्या घरी करता का सीएला द्याल? सीएला जरा. करेक्ट? तर तुमचं जे काम जे आहे ते सीएचं काम नाहीये तुमचं. सीएला सीएचं काम करू द्या. तुमचं काम तुमचा बिझनेस आहे. रेस्टॉरंट आहे. तुम्ही रेस्टॉरंटच चालवा. तिथले एक्सपर्ट व्हा तुम्ही. तुम्ही विनाकारण कुठेही डोकं नका घालू. तर ते मी नक्कीच सांगेल सगळ्यांना, की तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी तुम्ही परफेक्ट व्हा, परफेक्ट करा. त्यात एकदम तुम्ही नंबर 1चं काम करा आणि जे आमचं काम आहे, इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक कुठं करायची आहे, कशी करायची, तुम्ही आमच्याबरोबर या, चर्चा करा. प्रॉपर तुम्हाला आम्ही 100% मार्गदर्शन करू. ज्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल तुम्ही फ्रीडम कसे व्हाल आणि लवकर कसे श्रीमंत व्हाल, ह्याचं 100% तुम्हाला आम्ही गॅरंटी देऊ. नक्कीच. सर आता जसं तुम्ही लाँग टर्म, शॉर्ट टर्म, मिड हां. टर्म या इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे आपल्या रिक्वायरमेंटसाठी तुम्ही वेगवेगळे प्रकारचे हं. म्युच्युअल फंड्स तुम्ही रेकमेंड केले. हो, सर. परंतु जर तुम्ही विचार केलात 2024 पासून 2026 पर्यंत मार्केट जो आहे तो स्टँड अँड स्टेडी आहे. हो. इतकी व्हॉलॅटिलिटी ह्या 2 वर्षामध्ये झालेली आहे, भयंकर. की ज्या अ, स रा पॉइंटला एन-एस-सी होता 2024 मध्ये मार्चला, हो, सेम पॉइंटला आज 2026 मध्ये त्याच ठिकाणी आहे. हो. तर अशा वेळेस साहजिकच इन्व्हेस्टर्स म्हणतात, की एवढ्या कालावधीमध्ये माझे म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट मार्केट तिथे सेम असताना सुद्धा माझी इन्व्हेस्टमेंट निगेटिव्हमध्ये आहे. हो. तर अशा वेळेस तुम्ही असं काही सजेस्ट करू शकता का, की म्युच्युअल फंडमध्ये या एखाद्या स्कीममधून हं. तुम्ही दुसऱ्या एखाद्या स्कीममध्ये शिफ्ट करणं. हं. समजा एखादा इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड लार्ज कॅपमध्ये करत असेल, हं. तर तो स्वॅपिंग करून फ्लेक्सी कॅपमध्ये येऊ शकतो का? हो. किंवा फ्लेक्सी कॅपमधून तो व्हेरियंट दुसऱ्या एखाद्या प्रॉडक्टमध्ये तो जाऊ शकतो का? बरोबर आहे. अशी काही तरतूद या म्युच्युअल फंडच्या स्कीम्समध्ये आहे का? आहे का? नक्कीच सांगाल. मागच्या साधारण जर बघितलं तर मोटामोटी पाहिलं तर 2 वर्षामध्ये मार्केटने रिटर्न दिलेले नाही आहेत. मार्केटने रिटर्न दिले नाहीत. काही क्लायंटचे असे म्हणणं आलं आहे, की तुमचे जे रिटर्न आहेत ते एफ-डीपेक्षा पण कमी आहेत. पण दुर्दैव असं आहे, की मागच्या 2 वर्षामध्ये जे आपल्याकडं यूएसमध्ये गव्हर्नमेंट चेंज झालं. ट्रम्प आला. ट्रम्प आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, ह्या कंट्रीवर टॅरिफ लाव, त्या कंट्रीवर टॅरिफ लाव. त्याच्यामुळं मार्केटने एवढी काही मूव्हमेंट मार्केटमध्ये झालेल्या नाहीत आणि दुर्दैवाने आपल्याकडे कंटिन्यू मागच्या 4 आफ्टर कोविड कंटिन्यू युद्ध चालू असल्यामुळं युक्रेन रशिया असो, भारत-पाकिस्तान मध्यंतरी झाला. त्याच्यानंतर आता जो मोठा वॉर चालला आहे, इराण आहे, इस्रायल आहे आणि अमेरिका आहे. त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आपल्याकडं इन्व्हेस्टमेंट जे आहे, तो इन्व्हेस्टमेंटचा थोडासा फ्लो पण कमी झाला आणि मार्केट त्या कारणाने डाऊन पण झालेलं आहे. परंतु ही परिस्थिती सारखी राहणार नाही आहे. आज आणि उद्या परिस्थिती बदलणार आहे. आपला देश जो भारत जो देश आहे, आज सगळ्या गोष्टी आपल्याकडे पॉझिटिव्ह आहेत. आपल्या भारतामध्ये मान्सून मागच्या वर्षी चांगला झालेला आहे. गव्हर्नमेंट स्टेबल आहे. भारतामध्ये जी आता यंग जनरेशन आहे ती यंग जनरेशन जी आहे, ते सगळी एज्युकेटेड आहेत. आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग बऱ्यापैकी वाढलेलं आहे. आपल्याकडे एनर्जी चांगली वाढलेली आहे.
आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बघा आपल्या भारतामध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे चांगल्यापैकी वाढलेले आहेत. विमानतळाची संख्या वाढलेली आहे. आपला भारत हा डेव्हलपिंग कंट्रीच्या लाईनमध्ये बसलेला आहे. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल, की तुम्ही इन्व्हेस्टमेंट सोडून बाहेर जाऊ नका. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आपला हा मुंबई-पुणे हायवे आहे. मुंबई-पुणे हायवे 4 लाईन आहेत. सपोज ट्रॅफिक जाम झालाय, बरोबर? ट्रॅफिक जाम झालाय. ह्या 4 लाईन आहे. ह्या लाईनमध्ये मी उभा आहे. ह्या लाईनमध्ये माझी गाडी आहे. मला वाटतं की ही लाईन चालली आहे आणि माझी लाईन हलत नाही. मी काय करतो नॅचरली माझा स्वभाव, मी इकडून काय करतो, इकडे होतो. स्विच होतो लाईनमध्ये आणि काय होतं पुढे जाऊन ही लाईन थांबते आणि ही लाईन पुढे निघून जाते. तर मी सगळ्याला सांगेल, तुम्ही आहेत त्या ठिकाणी सांगा. डेफिनेटली स्विचचा जो विषय तुम्ही आत्ता सांगितला, की एखादा फंड आहे तो परफॉर्मन्स करत नाहीये. सपोज एखादा फंड ग्लोबल फंड घेतला आहे. ग्लोबली फंड आहे, एम-एन-सी फंड आहे किंवा कुठलाही फंड आहे. तो मूव्ह करत नाहीये. डेफिनेटली तुम्ही त्यावेळेस आमच्याशी चर्चा करा. चर्चा करून मार्ग निघेल. आत्ताच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहेत. प्रत्येक आपापल्या मनाने काय करतो, एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. कोरोना काळामध्ये आपल्याला सगळ्या सेक्टरवर कुठलं गेलं होतं? फार्मा सेक्टरवर गेलं होतं. फार्मा सेक्टरवर गेल्याच्या नंतर काय केलं? सगळ्यांनी फार्मा सेक्टरमध्येच इन्व्हेस्टमेंट केली. कारण अरे टॉपचा फंड आहे हा, ह्याच्यात इन्व्हेस्ट केली. कोविड कधी गेला? आज फार्मा सेक्टर कुठे आहे? सगळ्यात तळात चालणार. तर मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगेल, मी तर सगळ्यांना सांगतो, सेक्टरल फंडमध्ये तुम्ही जाऊच नका. डायव्हर्सिफाईड पाहिजे फंड. सेक्टर पण कधी कुठला सेक्टर तुमचा घात करेल माहीत नाही. सेक्टर तुम्हाला रिटर्न पण चांगलं देईल. मे बी तेवढ्या जोरात खाली पण आपटेल. तर प्रॉपर सल्ला घ्यायचा असेल, स्विच करायचं असेल, कुठलाही प्रॉडक्ट द्यायचा असेल, तर परत एकदा तेच सांगतो, की आमच्याशी चर्चा करा. डेफिनेटली आम्ही तुम्हाला परफेक्ट मार्ग सांगू. एक छोटंसं उदाहरण सांगतो. आज बाजारामध्ये एखाद्या आंधळ्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला, ऐकलं का कधी? ऐकलं असेल सांगा मला. मी तर नाही ऐकलेलं. नाही. नाही ऐकलं. का नाही ऐकलं? की तुम्हाला एखादा आंधळा माणूस जर भेटला, तर तुम्ही काय करता? त्याचा हात धरता आणि त्याला रोड क्रॉस करता आणि त्याला बी ट्रस्ट असतं, ज्याने हात धरलाय, तो डेफिनेटली मला रस्ता क्रॉस करून माझं जे गोल आहे, तो साध्य करून देणार आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतः रस्ता क्रॉस करता, त्यावेळेस स्वतःची एवढी काळजी करत नाही. परंतु तुमच्याबरोबर कोण असेल, जसं माझ्याबरोबर माझे एवढे क्लायंट आहेत, जेवढे माझे हे आहेत, त्यांना मी सगळ्यांना घेऊन चाललोय. त्यावेळेला मी 10-10 रस्त्याने इकडे-तिकडे बघतो. माझ्या पाठीमागे जे चाललंय किंवा माझ्या जर खांद्यावर हात ठेवून जो माझा जो क्लायंट चाललाय, त्याला काही होता कामा नये. खूप छान, खूप छान. हां, मी काळजी घेतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची काळजी घ्या. तुमची जबाबदारी सर ज्यावेळेस तुम्ही पैसे देता, त्यावेळेस ती तुमची जबाबदारी संपते. ती जबाबदारी माझ्यावर येते. आज आम्ही 100 कोटीपेक्षा हँडल करतोय आम्ही. तर आम्हाला काळजी आहे, की माझा क्लायंटची फसवणूक न झाली पाहिजे, चूक नाही झाली पाहिजे, त्याला रिटर्न चांगले मिळाले पाहिजे. ह्याचा जास्तीत जास्त आमचा जोर असतो. व्हेरी, व्हेरी, व्हेरी वेल येस. सेड. हां. आता सर तुम्ही म्हणालात, की आज यंग जनरेशनकडे तो मोबाईल आहे. हो. आज मोबाईलच्या पाठोपाठ आज एआय सुद्धा आलेला आहे. हो, हो. तर तो इन्व्हेस्टर मॅन्युअल ॲडवायझर जे तुम्ही देता, त्यापेक्षा तो एआयची मदत का नाही घेणार? काय माहिती का? मग एक उदाहरण दिलं होतं, तेच परत उदाहरण देतो. तो एआय तुझं वय विचारत नाहीये. एआय तुला पैसे कशाला लागणार ते विचारत नाहीये. एआय करतो तू फक्त टॉप कुठे तुला रस्ता कुठला मोकळा आहे, हाच दाखवतो. खड्डा कुठलाही दाखवत नाहीये. त्याच्यामुळे जो डिस्ट्रिब्युटर आहे, जो ॲडवायझर आहे, ते तुम्हाला लाँग टर्मसाठी आहे. तुमच्या आयुष्याची बॅलन्स शीट बनवून देणार आहे. अजून एक महत्त्वाचं, तुमची ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट मी घेतो, तुमच्या इन्व्हेस्टमेंट वर काही खाली झाली, तर तुम्ही मला फोन करून विचारता. पण तुम्ही हॅलो एआयला विचारत नाही. एआय तुम्हाला मदत करणार नाही. त्यावेळेस मीच मदत करणार आहे. आपल्या भारतामध्ये असंच चाललंय. आता तुमचं पॉलिसी बाजार आहे, फंड बाजार आहेत, अशा भरपूर कंपन्या आहेत. तिकडून फोन येतो. एवढं गोड-गोड, छान-छान बोलतात. मुली वगैरे, मुलं वगैरे छान-छान बोलतात. पण तो उद्या काही जर तुमचे पैसे लावताय तुम्ही काही जर प्रॉडक्टला, त्याला कुठून बघणार तुम्ही? कुठून शोधून काढणार तुम्ही त्याला? माझं ऑफिस आहे, माझा स्टाफ आहे. तुम्ही मला ओळखता. तुमची फॅमिली मला ओळखतीये. उद्या काही कोणाला काही कमी जास्त झालं, ती पूर्ण फॅमिली माझ्या इथे येते. "काका, सर, आमची तुमच्याकडे गुंतवणूक होती. कशी आहे आता? काय करायचं पुढं?" पण तुम्ही जे बाकी क्लायंटनी ऑनलाईन घेतलेत, ती बाई कोणाकडे जाणार? फार भयंकर मोठा प्रश्न आहे. मी नेहमी म्हणत असतो, तुम्ही तुमच्या आवाक्यातलं काम करा आणि इन केस ऑफ तुम्ही गडबड करून गेला, तुमच्या नंतर
तुमची फॅमिली तुम्हाला शिवाय नको द्यायला. तर इथे ह्युमन टच इज मस्ट. खूप महत्वाचं. ह्युमन टच. अगदी 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 बरोबर आहे. सर आज हा जो नवीन उमदा इन्व्हेस्टर आहे, येस सर. त्या इन्व्हेस्टरला म्युच्युअल फंड मध्ये घर घ्यायचंय, त्याचं एक टार्गेट आहे स्वतःसाठी घरी यायचं. स्वतःसाठी घर घेणं. ओके 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 ओके. आता त्यांनी ते EMI मध्ये सुरू करणं, घर घेणं, हां हां हां. की आता EMI च्या ऐवजी तिथे तो SIP सुरू करेल, त्या EMI च्या अमाऊंटची SIP सुरू करेल. अच्छा. तर ह्या दोन्हीपैकी कोणतं जास्त फायदेशीर राहील, येस. याबद्दल थोडंसं मार्गदर्शन जर इन्व्हेस्टर्सला केलं तर हं. नक्कीच त्यांना आवडेल. सुरुवातीला तर मी सांगेल की प्रत्येकाला घर घेण्याबद्दल तर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. पहिल्यांदा स्वतःचं घर व्हायलाच पाहिजे. सुरुवातीला सपोज एखादा क्लायंट आहे किंवा एखादा व्यक्ती आहे, तो वयाच्या 25व्या वर्षी कमवायला लागला. तर वयाच्या 30व्या वर्षापर्यंत त्यांनी एक SIP केली पाहिजे. जेणेकरून त्या SIPमध्ये त्यांनी डाउन पेमेंटचं कॉर्पस तयार केलं पाहिजे. सपोज पुण्यामध्ये आपल्याला घर घ्यायचं. घराची किंमत ₹1,25,00,000 आहे. तर ₹25,00,000 त्यांनी पहिले साठवले पाहिजेत आणि नंतरचं ₹1,00,00,000 त्यांनी लोन घेतलं पाहिजे आणि त्यांनी घर घेतलं पाहिजे आणि 1,00,00,000 वर सपोज आपण एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. 1,00,00,000 वरती ₹1,00,000 जर EMI आलं, EMI येतो, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ₹10,000 त्याच्या 10% म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. अच्छा. घराचा जो EMI तो 20 वर्षासाठी आहे. आपण धरून चलू. फॉर एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला. ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्हाला काही करायचं असेल, तर माझ्याशी संपर्क साधा. ₹1,00,000 EMI तुम्हाला 20 वर्षासाठी भरायचा आहे. ओके. तर त्याच्या अगेन्स्ट 10% ची SIP म्हणजे 10,000ची SIP एखाद्या चांगल्या फंडात करा, की 20 वर्षानंतर तुमचे जो EMI जो गेलाय तिकडं, तो 100% परत खिचून हा आणतो. अरे वा. SIP म्हणजे तुम्हाला घर भुगत्यात पडेल. 100% फ्री. नक्कीच ॲज अ स्ट्रॅटेजी तुमच्याकडे अवेलेबल आहे. हां, ज्यांनी घर मी तर प्रत्येकाला सांगाल, ज्यांनी घर बुक केलंय, ₹1,00,00,000 घरासाठी लावलेत त्यांनी, ₹25,00,000 स्वतःचे कॉर्पस दिलाय, ₹1,00,000 EMI आलाय, त्याच्यात 10% तुम्ही SIP चालू करा. जेणेकरून तुमचा जोपर्यंत व्याजासहित जो मुद्दल व्याज जे सगळे टोटल गेले, तो मी या SIP मधून तुम्हाला 100% तेवढे पैसे तुम्हाला मी रिटर्न आणून देईल. मे बी जास्त आणून देऊ शकतो त्याच्यापेक्षाही. वेल सर. म्हणजे तुम्हाला 20व्या वर्षी असं वाटेल, हे मला पूर्ण इयर ₹0 मध्ये पडलं. नक्कीच. हो. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सर, पैसे कमवायला तुम्हाला अगदी मी मला सांगितल्याप्रमाणे 6वीतल्या गणित जरी आलं तुम्हाला, तरी तुम्हाला या जगामध्ये तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. फक्त तुमच्याकडे डिसिप्लिन पाहिजे आणि पेशन्स पाहिजे. सर मग एखाद्या इन्व्हेस्टर्सचा तुम्ही काय सजेस्ट कराल? म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंडच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करणं योग्य राहील का डायरेक्ट शेअर्स खरेदी करणं योग्य राहील? तर इन्व्हेस्टरनी काय करावं? म्युच्युअल फंड करावेत की शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट करावं? तुमचं काय सजेशन राहील? माझं सजेशन असं आहे, की म्युच्युअल फंडचा जो पैसा जो आहे, तो शेअर मार्केटमध्ये जातोय आणि तुम्ही डायरेक्ट जे शेअर्स घेताय, तो पण पैसा डायरेक्ट शेअर्समध्ये जाणार आहे. फक्त फरक एवढाच आहे, की म्युच्युअल फंडाच्या थ्रू करताय म्हणजे तुम्ही एका एक्सपर्टच्या थ्रू करताय. एक्सपर्ट ज्यावेळेला तुम्हाला एक छोटंसं मी उदाहरण सांगेन सर, एका बाजारामध्ये एखादा शेअर्स आहे. कुठला एखादा ABC कंपनीचा हा शेअर्स आहे. तो फार पॉप्युलर तुम्ही घेतलाय आणि म्युच्युअल फंडने पण तोच शेअर घेतलाय. परंतु म्युच्युअल फंडचा जो AMC जो आहे, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे किंवा आमचा जो फंड मॅनेजर आहे, तो काय करतो, ती जी ABC कंपनी आहे, त्याचा CEOशी बोलतो. तो ग्रुप कसा आहे तो बघतो. त्या कंपनीचा प्रॉडक्ट काय बघतो, त्या कंपनीला ऑर्डर काय बघतो, त्या कंपनीला फ्युचर काय बघतो, त्या कंपनीचा बॅलन्स शीट काय बघतो, त्या कंपनीवर लोन आहे का बघतो. अशा सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करून मग त्याचा तो स्टॉक घेतो. आणि एखादा रिटेल स्टॉक घेणारा माणूस आहे, एखाद्या ABC नावाचा त्यांनी स्टॉक घेतला, तर फक्त वरच चाललाय म्हणून तो घेणार. त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून. तुम्हाला एक मी छोटंसं उदाहरण सांगतो साहेब. एक बँक आहे, त्या बँकेचं नाव घेणार नाही मी. त्या बँकेचा ₹400 चा शेअर्स होता. 3 दिवसात तो शेअर ₹6 वर आला. तुम्हाला एक माहिती असेल तो. ₹6 ला. लोकांनी ₹400 चे बरबाद झाले सर. तो ₹400 चा ₹6 आला. ₹6 400 वर व्हायला त्याच्या 2 पुऱ्या जातील सर. तर माझं असं मत आहे, की तुम्ही एखादी व्यक्ती आजारी आहे. त्याच्याकडे 2 पर्याय आहे. एखाद्या MD डॉक्टरचे ₹500 फीस देण्याच्या ऐवजी
मी फक्त माझं पोट दुखतो म्हणून मी डायरेक्ट मेडिकलमध्ये गेलो आणि बाबा मला मेडिकल मला पोट दुखतंय. मेडिकल जो केमिस्ट आहे तो काय करणार? 2 गोळ्या कापून देणार. कुठल्या? पेन किलरच्या. तुमचा पेन किलर थांबणार तात्पुरतं. दुसऱ्या दिवशी परत जाणार. परत पेन किलर घेणार. तिसऱ्या दिवशी वाटलं तुम्हाला यात काहीतरी गडबड आहे. मग तुम्ही काय करणार? ₹500-700 जे काय ते डॉक्टरची फीस देणार, एक्सपर्टची फीस देणार आणि तुम्ही प्रॉपर गोळ्या घेणार. मग तो तुमचा आजार प्रॉपर क्लिअर होणार. बरं. शेअर बाजारामध्ये अभ्यास करताना फार मोठा कालावधी आहे. 30-30, 40-40 वर्ष जे अभ्यास करतायत त्यांचे ही गणितं चुकतात. बरोबर. हा फुकटचा सल्ला आहे, एक्सपर्टचा सल्ला आहे, प्रोफेशनलचा सल्ला आहे. मी सगळ्यांना विनंती करतोय, तुमच्या पैशाशी खिलवाड करू नका. पैसा हा फार मेहनतीने कमवलेला असाल. एकदा तुमच्या पॉकेटमधून पैसा गेला, तो कोणाच्या पॉकेटमध्ये जाईल याची गॅरंटी नाही आहे. आय रिक्वेस्ट तुमचे पैसे प्रॉपर जागी लावा. 4 पैसे फीस जाऊ द्या. परंतु एक्सपर्टच्या थ्रू काम करा. आपले केस आपल्याच घरी कापू नका. बाहेर निघणं मुश्किल होईल. तर बार्बरकडेच जा. सर, मी लोकांना हात जोडून विनंती करतो. फॅन्स लोकांना माहिती की नाही, मी पण सांगतो, म्युच्युअल फंडचे पण पैसे शेअर बाजारामध्ये जातात आणि तुम्ही लावलेले पण तिथंच जातात. फक्त माझे लावलेले माझ्या पोर्टफोलिओमध्ये माझा फंड मॅनेजर जो आहे, कुठला शेअर कधी घ्यायचा आणि त्या शेअरमधून कधी बाहेर पडायचं हे त्याला माहिती आहे. कारण तो तुम्ही लावताना हजारात लावता, तो लावताना कोटीमध्ये लावतोय. आणि त्याने पैसे कोटीमध्ये लावतो. तो जो ग्रुप आहे, एबीसी नावाचा जो काही कंपनी आहे, त्या ग्रुपशी तो त्यांच्या ऑफिसमध्ये जातो. खरी कंडिशन काय आहे ते बघतो आणि मगच पैसे लावतो सर. हे इम्पॉर्टंट आहे सर. सर, मग हा जो इन्व्हेस्टर आहे, ह्या इन्व्हेस्टरचा मग पोर्टफोलिओ जो आहे, तो कशा प्रकारे असायला पाहिजे? एक्झॅक्ट. पोर्टफोलिओमध्ये फक्त इक्विटी घेतलं जात नाहीये. आम्ही ज्यावेळेस पोर्टफोलिओ त्याचा डिझाइन करतो, त्याच्यामध्ये इक्विटी पण असतं, डेट पण असतं, कमोडिटी पण असतं. फॉर एक्झाम्पल मध्यंतरी सोन्या-चांदीची मोठी रॅली झाली. लोकांना वाटलं, अहो तुम्ही माझे पैसे त्यात का नाही टाकले? पण ती कुठली रॅली होईल हे माहीत नसतं. परंतु माझ्या पोर्टफोलिओमध्ये माझ्या क्लायंटचे पैसे गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये असलेले माझ्या पोर्टफोलिओचे रिटर्न आजही चांगले आहेत. हे तुम्हाला मी आवर्जून सांगायला आवडेल मला तुम्हाला. अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, हे करताना आम्ही काही टेबल खुर्ची घेऊन बसत नाही. ह्याच्यावरती आम्ही प्रचंड खर्च केलेले आहेत. ह्या प्रोफेशनसाठी आम्ही बऱ्याच ट्रेनिंग घेतो. ह्याच्यावरती बरेच आम्ही सॉफ्टवेअर घेतले आहेत, बरेच टूल्स घेतलेले आहेत. आमच्याकडे स्टाफ आहे. आम्ही तुमच्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तुम्ही आमच्या ह्याचा केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा घ्या. आमच्याकडे खूप मोठे टूल्स घेतलेले आहेत आम्ही. मार्केटमध्ये कधी कुठल्या ह्याच्यामध्ये एंट्री केली पाहिजे, कुठं बाहेर पडलं पाहिजे, कधी काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही सॉफ्टवेअर घेतलेले आहेत, ह्याच्यावरती पैसा खर्च केलेला आहे, ट्रेनिंग घेतलेलं आहेत. तर आय रिक्वेस्ट तुम्ही त्याचा फायदा घ्या. ओके. हां. आता तुम्ही सर म्हणालात, हां. की इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत ॲडवायझरकडे तुम्ही यायचं बोलता. परंतु बऱ्याच वेळेस इन्व्हेस्टर जो आहे, तो सोशल मीडियाचा जो इन्फ्लुएन्सर आहे, हां. तो काय रील्स अशा टाकत असतो या सोशल मीडियामध्ये, वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये, आणि तो त्याचे प्रॉफिट्स लाखोंमध्ये, करोडोंमध्ये दाखवतो. हा इन्व्हेस्टर लगेच म्हणजे संमोहित होऊन जातो. ही गेट इन्फ्लुएन्स बाय दॅट. करेक्ट. आणि बऱ्याच वेळेस आपण बघतो, की ह्या सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे या इन्व्हेस्टरच्या इन्व्हेस्टमेंटवर, हो. हा इतक्या प्रमाणात होऊ लागलेला आहे, हो. की आज सेबी सुद्धा वॉर्निंग देतं, एक्झॅक्ट तेच सांगणार. की याच्यामध्ये की इन्व्हेस्टरनी अलर्ट राहावं. तरी सुद्धा हा इन्व्हेस्टर अलर्ट होत नाहीये आणि तो ॲडवायझरकडे जात नाहीये. तो इन्फ्लुएन्सरच्या ह्या सोशल मीडियाच्या रील्सने इन्फ्लुएन्स होतोय. हो. तर अशा वेळेस तुम्ही ॲज अॅन सर्टिफाईड ॲडवायझर तुम्ही असं काय रेकमेंड करू शकता किंवा काय ॲडवाइस देऊ शकता आपल्या इन्व्हेस्टरला? आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मला तुम्ही बोलताना प्रश्न विचार मला हसू येत होतं. महत्त्वाचं म्हणजे कसं माहिती का, आफ्टर कोविड आपल्या भारतामधले बच्चा सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गेले. सोशल मीडिया वर इतकं पॉप्युलर झालं, कुणी काही रील बनवायचं, सोशल मीडियावर अपलोड करायचं. तर इन्व्हेस्टमेंट बद्दल सुद्धा लोकांनी काही चुकीचे व्हिडिओ टाकले. आता सेबीने काहीतरी नवीन रूल आणलाय. त्याच्याप्रमाणे त्यांना फाईन 1-1 कोटी, 5-5 कोटीचा फाईन लागलेला आहे. मोठा फाईन लागलेला आहे. चुकीचं काही मार्गदर्शन करतात आणि लोकांना काही गाईड करतात आणि लोकं काही त्याचा प्रश्न विचारतात. तर हे सगळं साफ खोटं आहे. सोशल मीडियावर तुम्ही भरोसा ठेवू नका. सत्यता काय आहे
ते आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं, आपल्या डिस्ट्रिब्युटरकडनं, आपल्या ॲडवायझरकडनं घ्या. हे फार महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर काही चुकीचं येतं. सोशल मीडियावर येणारा हा व्यक्ती तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तो भेटणार नाही. तो खरं सांगतोय का खोटं सांगतो? का ट्रस्ट करायचं त्याच्यावरती? अच्छा. 100% चुकू शकतो. तुमचे पैसे बर्बाद होऊ शकतात. पैसे बुडू शकतात. आज एक फॅशन चालू आहे. आज थोड्या वेळापूर्वी मला एक अहमदाबाद कुठून तरी बाहेर ना इंदोर कुठून तरी पुन्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथे करा. अरे तू कोण? मला तू सांगणारा कोण? तू काय केली काय इन्व्हेस्टमेंट? तू कोण? तुला माझ्याबद्दल एवढी आस्था का आली? मला ओळखतो का तू? काही नाही. त्याला फक्त पैसे कमवायचे तुम्हाला उल्लू बनवायचंय. आपण कुठलाही न्यूजपेपर सकाळी काढा. एक दोघांची तर न्यूज आहेच. इतक्या कोटीला फसवलं, इतक्या लाखाला फसवलं. बरबाद झाले लोकं, खलास झाले. आयुष्याच्या पुंजी संपल्या. मग तुम्हीच ठरवा. तुमची जी आहे इन्व्हेस्टमेंट कोणाच्या हातात द्यायची आहे? ऑनलाईनवाल्याच्या हातात द्यायची आहे, डायरेक्टवाल्याच्या हातात द्यायची आहे, का डिस्ट्रिब्युटरच्या हातात द्यायची आहे? अहो डिस्ट्रिब्युटर विचारला प्रश्नाला, डिस्ट्रिब्युटर आहे 24 तास फोन चालू आहे आमचा. नक्कीच या आमच्याकडे. आम्ही तुम्हाला प्रॉपर सल्ला देऊ आणि प्रॉपर गॅरंटी देऊ. तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल डेफिनेटली पुरे करा. गुंतवणूक करताना अननोन पर्सनवर अजिबात विश्वास न करता आमच्याकडे या. जेणेकरून आम्ही तुम्हाला प्रॉपर सल्ला देऊ. आमच्याकडे असे काही सॉफ्टवेअर आहेत, असे काही आम्ही एजंट्स अपॉइंटमेंट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं धन एक्सपर्ट सारखे आम्ही हे केले आहेत. धन एक्सपर्टला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला आमचा नंबर उपलब्ध करून देतील. आमच्याबरोबर ती मीटिंग तुमची फिक्स त्या टायमिंगमध्ये शेड्यूल तयार करून देतील. जेणेकरून तुम्ही प्रॉपर वेनी तुम्ही पुढे जा. सर हा तुमच्या ह्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये 30 वर्षाचा तो आपल्याला एक्सपिरियन्स आहे. हो. चांगले, वाईट असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला अनुभव नक्कीच आहे. हो सर. कधी असं झालंय का, की इन्व्हेस्टरची काही डिमांड आहे हो. आणि ती डिमांड तुम्हाला ती पटलेली नाहीये. हं. पण तो इन्व्हेस्टर इन्सिस्ट करतो, की मला तेच प्रॉडक्ट हवंय. हो. बऱ्याच तुम्ही एनालिसिस केलंय त्याचं हं. आणि तुमच्या एनालिसिसनुसार ते प्रॉडक्ट त्याच्यासाठी लागू नाहीये. हो, हे कळतंय. हे कळत असून सुद्धा पण ती इन्व्हेस्टरची गरज आहे आणि त्या इन्व्हेस्टरला ते प्रॉडक्ट हवंच आहे. हं. अशा वेळेस तुमच्या मनाच्या विरोधात तुम्ही असं काही सेलिंग इन्व्हेस्टर्सला केलेली आहे का? ग्रेट सर. हा प्रश्न फार कमी लोकं विचारतात खरं तर. ॲक्चुअली एखादा प्रॉडक्ट आहे, तो जनरली आमच्या फायनान्शियल आमचं जे काम करण्याची जी पद्धत, फ्रेम आहे, त्याच्यामध्ये तो बसत नाही. परंतु क्लायंट काय बोलतो, त्यावेळेस तो मागतो. आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु क्लायंटला कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं नातेवाईकांनी, मित्रांनी, तेच घेऊन येतो. आमच्याकडं शेवटी काही पर्याय नसतो. आम्ही त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी आम्ही डॉक्टर बनण्याच्या ऐवजी केमिस्ट बनतो. जो डबा पाहिजे तो उचलतो आणि देऊन टाकतो. आणि जनरली काय करतो, कुठलाही प्रॉडक्ट घेताना तो तुम्हाला खरंच गरजेचा आहे का? नंबर 1. नंबर 2 तुम्हाला जो प्रॉडक्ट तुम्ही जो घेतलेला आहे, तो इन्फ्लेशन रेटला बीट करतोय का? इन्फ्लेशन रेट महागाई वाढते दरवर्षी 6-7% त्याला बीट करून तुमच्या हातात 4 पैसे शिल्लक राहतात का? ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही हे करतो. फक्त त्यांना कोणतरी सांगितलं बजाज सरांच्या ऑफिसला जा आणि तो प्रॉडक्ट घे. तर आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. बद्दल ते आम्हाला वाईट अनुभव आले आणि तो प्रॉडक्ट घेऊ नको म्हणलं. मग तो क्लायंट दुसरीकडे गेला. दुसरीकडे भेटला. मग त्याच्यासाठी एक हिंदूमध्ये म्हण आहे, घोडा घास से मस्ती करेगा तो खाएगा क्या? अच्छा. शेवटी बाबा तू ठीक आहे, तू घेऊन जा तो प्रॉडक्ट. आम्ही तो प्रॉडक्ट घेऊन देतो आणि तो विश्वासाने निकाली लावतो. जनरली आम्ही लोकांना सांगतो, की आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे करा. परंतु प्रत्येकजण आज घराघरामध्ये प्रत्येकजण एक्सपर्ट आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये चुटुकला मोबाईल आहे. एक्सपर्ट प्रत्येक घराघरात फंड मॅनेजर आहेत सर. फार मजा येते. ह्या क्षेत्रामध्ये काम करताना पैसेच कमवणं नाहीये. परंतु अशा डायलॉग्स वगैरे ऐकायला फार मजा येते आम्हाला असतो. मग असंच काही विनोदी प्रसंग किंवा हृदयद्रवक असे काही प्रसंग तुमच्या बरोबर काही घडलेले आहेत? सर आपल्या प्रेक्षकांना नक्की जाऊन एक तुम्हाला मी फार चांगलं उदाहरण दिलं. एक क्लायंट आहे माझा. त्याची माझ्याकडे 5 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. परंतु त्या क्लायंटची एकच अट आहे. फक्त तुम्ही यायचा आणि चेक घेऊन जायचा. फंड मी चॉईस करणार. मी मध्यंतरी गडबड केली. थोडासा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते. मग मी मागचे 2 वर्षापासून कानाला खडा लावला. त्यांची 5 कोटीची इन्व्हेस्टमेंट ते ज्या ठिकाणी म्हणतात त्या ठिकाणी मी करतो आणि शांत बसतो. असे बरेचसे अनुभव आहेत.
आम्हाला क्लायंट जो प्रत्येक माणसाचा स्वभाव अलग आहे. तुमचा स्वभाव अलग आहे, माझा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचा वेगळा स्वभाव आहे. त्या स्वभावाला मॅच केला पाहिजे. त्या स्वभावाला जुळवून घेतलं पाहिजे आणि तिथून व्यवसाय काढला पाहिजे. हजारो क्लायंट असे मिळतात. भयंकर वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. इतके काही-काही व्यक्ती इतके वेगवेगळे प्रश्न विचारतात, की विचारूच नका. त्याला सुद्धा उत्तर देऊन हसत-खेळत त्याचा बिझनेस घेऊन आम्हाला बाहेर पडावं लागतं सर. बरोबर. फार मोठा टास्क आहे. एखाद्याच्या फायद्याचा हं. ची इन्व्हेस्टमेंट त्याच्याच फायद्याची असलेली त्याच्याकडून घेणं हे अतिशय एक मोठा टास्क झालेला आहे. 100% विवेक सर, आज तुमच्यासोबत गुंतवणूक विषयी चर्चा करून खरोखर खूप आनंद वाटला. क्या बात है! तर आज एक छोटासा आपण एक रॅपिड फायर एक राउंड खेळूया. क्या बात है! तर सुरू करूया का सर? यस है, यस है. कोई बात नहीं. रॅपिड फायर मध्ये पहिला प्रश्न आहे, हं. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट करणं, म्युच्युअल फंड ॲडवायझरच्या थ्रू करणं. ॲडवायझरच्या थ्रू करणं कधीही चांगलं. का? का? की एक तुला छोटीशी एक गोष्ट सांगतो. अ, एक एक फॅमिली आहे. त्या फॅमिलीमधला एक जो कर्ता पुरुष आहे, तो कोविडमध्ये अचानक गेला. अचानक गेला. त्याला 2 मुली आहे आणि बायको आहे त्याची. त्या बाईला माहितीच नाहीये, माझ्या नवऱ्याने कुठे-कुठे इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे ती. आज ती दारोदार फिरतीये. इकडे जा, तिकडे जा, इकडं. त्या बाईला मी इतकी मदत केली आहे, की मलाही त्रास झाला त्याच्यामध्ये. तिच्या नवऱ्याने इतकी इन्व्हेस्टमेंट केली, मी ज्यावेळेस सगळी शोधून काढली ना सर, ₹1,00,00,000 पुढे इन्व्हेस्टमेंट निघाली त्याची. ती बाई खोटं नाही सांगत, अक्षरशः रडत-रडत माझे पाय धरले तिने. म्हणाले, "दादा, तुम्ही होता म्हणून मी वाचली." तर माझं असं मत आहे, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या घरच्यांना, तुमच्या बायका-पोरांना ॲडवायझरचं ऑफिस दाखवा. त्याला चहा-पाण्याला बोलवा. त्याच्याकडे चहा-पाण्याला तुम्ही जा. तर हा महत्वाचा आहे. पाहिजे. हे महत्वाचं आहे. उद्या तुम्ही कुठे पैसे गुंतवलेत. अहो, माझ्या शेजारी एक राहतात कुटुंब आहे. फार ओल्ड कुटुंब आहे. त्यांनी 80 वयाचे आहे. त्यांनी एक कुठे मुंडव्यामध्ये प्लॉट घेतलाय. तो त्यांना प्लॉट सापडत नाही सर. किती वाईट परिस्थिती आहे. मला सांगा फार गंभीर आहे. आय रिक्वेस्ट की तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, ॲडवायझरला, मित्राला ह्या गोष्टी दाखवा किंवा तुमचे जीवनसाथी आहे, बायको आहे तुमची, तिच्याबरोबर तुम्ही एक दिवशी बसून डायरीमध्ये सगळ्या गोष्टी लिहा. अचानक तुमची ह्या जगातून एक्झिट झाली. आता ह्या कोरोना काळामध्ये काही लोकांना माहीत नव्हतं मी उद्या जाईल. काही लोकं गेले. आज मला खरंच अतिशय हा प्रश्न माझ्या मनाला लागलेला आहे. फार आत काही लोकं माझ्याकडे म्हणतात, "सर हे तुमची फीस घ्या काय पाहिजेल ते." पण माझं एवढं काम करून द्या. कारण ते काम मी केलेलं नसतं. माझ्या कंट्रोलच्या बाहेर असतं. तरी मला ते करून द्यावं लागतं. फार गंभीर विषय आहे सर. आज भारतामध्ये करोडो रुपये असे पडून आहेत. त्याला हेच नाहीये, नॉमिनीच नाहीये. त्याला अनक्लेम्ड अमाउंट पडून आहेत. फार दुर्दैवी गोष्ट आहे सर. अरबो रुपये पडून, खरबो अरबो रुपये. कोण घेतच नाहीये, घ्यायला येतच नाहीये. बरोबर. अशी कंडिशन आहे सर. तर याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर किंवा एक्झॅक्ट 100% त्याच्या थ्रूच पाहिजे. तुम्ही केलात आणि ते काय गडबड होईल माहीत नाही. नक्कीच. हां. रॅपिड फायर मध्ये आपला दुसरा प्रश्न आहे, डिजिटल गोल्ड की फिजिकल गोल्ड? डिजिटल केव्हाही चांगलं सर. रिगार्डिंग इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स की ट्रेडिशनल इन्शुरन्स? टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स हा छोट्या पैशामध्ये फार मोठा इन्शुरन्स मिळतो आणि ट्रेडिशनल तुम्ही प्लॅन घेतला, मोठ्या पैशामध्ये छोटा इन्शुरन्स मिळतो. रिगार्डिंग रिअल इस्टेट, सिंगल होम की मल्टिपल होम्स? सिंगल ते पण प्रॉपर पाहिजे सिंगल होम. ओके. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, इन्व्हेस्टर्सनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा ऐकावा की म्युच्युअल फंड सर्टिफाईड म्युच्युअल फंड ॲडवायझर्स आणि प्लॅनर्स? प्लॅनर्स ॲडवायझर कडनं ऐकायला चांगलं. तो तुम्हाला प्रॉपर सल्ला देऊ शकतो. तुमच्या गरजा फुलफिल तोच करू शकतो. सोशल मीडिया कम्प्लीट करू शकतो. तुम्ही सोशल मीडियावरती एखादा कुठला प्रश्न टाका. 10 जण येतील, 10 जण वेगवेगळे उत्तर देतील. तर म्युच्युअल फंड ॲडवायझर्स हे एक पर्टिक्युलर फ्रेमवर्क मध्ये 100% इन द बेनिफिट ऑफ द इन्व्हेस्टर येस सर. काम करत असतात. तर आज धन एक्सपर्टच्या प्लॅटफॉर्मवर विवेक बजाज आले. त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांचे इन्व्हेस्टरला देण्याचे
अगदी मनापासूनची मतं मांडली. त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो आणि यापुढेही ते धन एक्सपर्टशी कनेक्टेड राहतील अशी आशा बाळगतो. थँक्यू. धन्यवाद खूप खूप. मी सुद्धा आमची बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस जे आहे आमचं इन्शुरन्स आणि फायनान्शियल त्याच्यातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं तुम्ही मला बरेच प्रश्न विचारून मला तुम्ही बोलता केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचा विषय आहे की आज आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला जो माणूस आहे, मराठी माणूस आहे, त्याला एज्युकेटेड करणं हे फार गरजेचं आहे. धन एक्सपर्ट हे काम करतीये, हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. मला खूप आवडतं. लोकांना एज्युकेट करा, लोकांना चांगलं मार्गदर्शन करा. नक्कीच तुम्हाला आशीर्वाद मिळतील सर. कधी तुम्ही काम करताय, मी त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा. आपला भारत देश खूप प्रगती हो, चांगला सल्ला मिळो त्यांना. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला प्रत्येकाला चांगला सल्ला मिळो. हेच मी अपेक्षा करेल. तुमचं मार्गदर्शन असंच राहावं. धन्यवाद. धन्यवाद. Investment in security markets are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.